मित्रांनो, श्रीगोंदामध्ये 9 जणांबरोबर लग्न करून त्यांचे सोने दाणे पैसा अडका घेऊन पळून जाऊन कितीतरी मुलांना आपल्या लग्न बंधनात किंवा आपल्याकडे ओढून आकर्षित करून आणि वेगवेगळ्या लग्न संस्था यांच्या मार्फत जे काही एजंट असतात हे सुद्धा नकली बनवून संस्था नकली बनवून 9 जणांना गंडा घातल्याची माहिती ही 2-3 दिवसापूर्वीच आपल्याला मिळाली सुद्धा. सिमरन असं त्या मुलीचं नाव. कितीतरी महिला अशा सिमरन सारख्या पुरुषांना येथे आपल्या नजरेला नजर देऊन किंवा आपल्या मोबाईल मधून त्यांना मेसेज करून आणि त्यांना काहीतरी लग्नाचं आमिष दाखवून त्यांना फसवण्याचा प्रकार हा आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असताना एखादी महिला 9 जणांना फसवते. त्याच्यानंतर असे कितीतरी सिमरन सारख्या मुली जरी आपल्या या महाराष्ट्रामध्ये असतील तरी सुद्धा असे काही पुरुष सुद्धा आहेत जे इतर पर स्त्रियांशी किंवा इतर मुलींशी व्हॉट्सअपवरून किंवा आपल्या वेगवेगळ्या नंबरवरून आणि फेसबुक आयडी वरून इंस्टाग्रामवरून त्यांना मेसेज करून त्यांना आपल्या प्रेमाचा आणि लग्नाचा आमिष दाखवून त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारची एक घटना जी घडली ती म्हणजे मुंबई मधल्या नालासोपाऱ्यामध्ये 25 मुलींबरोबर लग्न करून त्यांचं सोनं नाणं पैसा अडका लुबाडून तिथून पळ काढत 25 मुलींना फसवल्याची घटना किंवा लग्न केल्याची घटना ही आत्ताच नुकताच मुंबईमध्ये घडले सुद्धा. फिरोज शेख या आरोपीचं नाव सुद्धा आहे. पोलिसांनी त्याला गजाआड सुद्धा केलंय, परंतु हे नक्की प्रकरण काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. नमस्कार, मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. फिरोज शेख नावाचा एक व्यक्ती जो आता पोलिसांच्या ताब्यात भेटला सुद्धा आहे आणि त्यांनी कबुली दिल्याच्या नंतर मेट्रो मंगल या वेबसाईटवरून तो स्वतःचा नंबर न वापरता किंवा स्वतःच्या नावावरती एकही सिम न ठेवता दुसऱ्यांचे सिम वापरून किंवा ज्या मुलींना गंडा घातलाय त्यांचे सिम वापरून मेट्रो मंगल या वेबसाईटवरती आयडी बनवून इतर मुलींना तो प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून त्यांच्या बरोबर लग्न करायचा. लग्न केल्याच्या नंतर तो काही दिवसामध्ये जे आपल्या बायकोकडे आहे ते सगळं चोरून किंवा तेथून घेऊन लंपास व्हायचा. हे सगळं उघडकीस आलं ते म्हणजे एका 25व्या मुलीबरोबर लग्न करत असताना किंवा तिच्या बरोबर लग्न केल्याच्या नंतर 6 लाख रुपये आणि लॅपटॉप घेण्यासाठी याच बायकोकडून त्याने पैसे घेतले होते. हे पैसे घेतल्याच्या नंतर नवरा फरार झाला आणि 6.5 लाख रुपयाची रक्कम आणि सोनं हा तिथून घेऊन पळाला सुद्धा. हे गेल्याच्या नंतर या महिलेच्या लक्षात आल्याच्या नंतर या महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दिली. अगोदरच्या 24 महिलांनी किंवा त्यांच्या बरोबर झालेला आणि फिरोज शेख यांनी त्यांच्या बरोबर जे काही प्रकरण केलं होतं किंवा लग्नाचा आमिष दाखवून त्यांना लग्न बंधनात अडकवलं होतं आणि या 24 महिलांना त्याने फसवलं होतं. त्यांच्याकडून सगळं घेऊन तो पळून सुद्धा गेला होता, परंतु वेगवेगळ्या आयडी आणि स्वतःच्या नावावरती सिम नसल्या कारणाने हा फिरोज शाह येथे पोलिसांना भेटत सुद्धा नव्हता. परंतु 25व्या महिलेला त्याने 6.5 लाख रुपयाला गंडा घातल्याच्या नंतर या महिलेने चक्क हिंमत दाखवली आणि पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांना हा फिरोज शेख भेटत सुद्धा नव्हता, परंतु फिरोज शेख हा भेटेल कसा याचा पूर्ण सापळा किंवा याचा पूर्ण प्लॅनिंग करून पोलिसांनी मेट्रो मंगल या वेबसाईटवरती एक आयडी बनवला. पोरीच्या नावाने हा आयडी असल्या कारणाने फिरोज शाह सारखा एक इसम किंवा असा हा माणूस या जाळ्यामध्ये फसू शकतो असा पोलिसांना ठाम विश्वास होता. पोलिसांनी सुद्धा आपल्या ठाम विश्वासावरती राहून एके दिवशी या फिरोज शेखचा याच मेट्रो मंगल या वेबसाईट वरती जो काही पोलिसांकडे आयडी होता या आयडी वरून फिरोज शेख याच्या बरोबर पोलिसांचं बोलणं सुरू झालं. फिरोज शेखला वाटलं की एखादी नवीन मुलगी आता आपल्या जाळ्यामध्ये सापडणार सुद्धा. त्याच्यामुळे फिरोज शेख हा या पोलिसांबरोबर चॅटिंग करू लागला. फिरोज शेख हा या नवीन आयडी वरून नवीन मुलीला फसवण्याच्या प्रयत्नात असताना याच पोलिसांनी याच आयडी वरून मेट्रो मंगल या ऍप वरून या फिरोज शेखला मेसेज केला की कल्याणमध्ये भेटायला ये.
उतावळेला फिरोज शेख गुडघ्याला बाशिंग बांधून कल्याणमध्ये आला. कल्याणमध्ये आल्याच्या नंतर ती मुलगी जसं सांगते किंवा जसं लोकेशन पाठवते त्या ठिकाणी तो जाऊन उभा सुद्धा राहिला. पोलिसांनी अगदी हुशारीने आणि त्यांची एक हिंमत दाखवत याच फिरोज शेखला सापळा रचत पोलिसांनी त्याच्या मुसक्या सुद्धा आवळल्या. त्याच्यानंतर आरोपी फिरोज शेख याला पोलिसांनी सर्व काही सांगितल्याच्या नंतर किंवा आम्ही तुला कसा पकडला आहे आता सगळं खरं खरं तू सांगितलं पाहिजे याच धाकामध्ये पोलिसांनी त्याला दिलेला एक धक्का. त्याच्यानुसार फिरोज शेखने सगळंच काही सांगितलं. फिरोज शेखकडे 3.5 लाख रुपयावरून अधिक रक्कम, सोने चांदी आणि सगळ्या काही बाकीचे पैसा, लॅपटॉप, महागडे मोबाईल आणि 3.5 लाख रुपये हे भेटले सुद्धा. फिरोज शेख हा पोलिसांच्या जाळ्यामध्ये अडकला सुद्धा होता. त्याच्यानुसार त्याने पोलिसांचा इंगा दाखवल्याच्या नंतर सर्व काही हा फिरोज शेख कबूल सुद्धा झाला. याच्या अगोदर मेट्रो मंगल या वेबसाईट वरून 24 मुलींना या अगोदर मी फसवलं होतं असं फिरोज शेखने सांगितलं सुद्धा. 25व्या मुलीने हिम्मत करत पोलिसांकडे जी तक्रार दिली त्या तक्रारीनुसार फिरोज शेख हा भेटला सुद्धा. 24 मुलींना गांडा घातल्याच्या नंतर 24 मुली याच्या अगोदर त्याला काही बोलल्या नाहीत किंवा आपली इज्जत जाईल याच्यासाठी या मुलींनी हे प्रकरण लपवून ठेवलं. परंतु 25वी नालासोपाऱ्यामधली मुलगी ही जिने हिम्मत दाखवत पोलिसांकडे जाऊन तक्रार देऊन सविस्तर सगळी माहिती खरी खरी सांगून पोलिसांनी सुद्धा या प्रकरणाचा छडा लावला आणि फिरोज शेख याला पोलीस कोठडी झाली सुद्धा. लग्न जमवणाऱ्या विविध संस्था, त्यांचे असणारे एजंट आणि भरघोस पैसा घेऊन लाखो रुपये घेऊन लग्न जमवता काही जणांची लग्न तुटतात सुद्धा. इथली 30-35ची पोरं जे वयात आलेली पोरं, गुडघ्याला बाशिंग बांधून लग्न करायला निघालेली असणारी पोरं इतर आपल्या सर्वत्र समाजामध्ये जरी असतील तरी त्यांची लग्न होत सुद्धा नाहीत. हा एक मोठा विषय सुद्धा इथे बनलाय. परंतु महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती असताना, आई वडील बघत असताना मुलांची लग्न आपल्या व्हावीत हे स्वप्न आई वडिलांचं असताना सुद्धा मुलांची या समाजामध्ये लग्न होत सुद्धा नाहीत. आणि फिरोज शेख सारखा एक नराधम माणूस जो इथल्या 25 मुलींबरोबर लग्न करण्याचं स्वप्न पाहतोय आणि ते सत्यामध्ये उतरतय सुद्धा. परंतु नालासोपाऱ्यातल्या एका पोरीने या फिरोज शेख याचा भांडाफोड करत पोलिसांना सांगून फिरोज शेखला अटक केली सुद्धा. अशाच फिरोज शेख सारखे कितीतरी तरुण या समाजामध्ये आहेत आणि कोणतीही मुलगी समोर यायला बघत नाही की आपली इज्जत जाईल या दृष्टिकोनातून आपल्याला फसवलं तरी कोणी समोर येत नाही. परंतु या मुलीने येथे हिंमत सुद्धा दाखवली. परंतु कितीतरी वेळा आपण विविध घटना अशा लग्न करून फसवण्याच्या किंवा लग्न करून पळून जाण्याच्या, एखादी नवरी पळून गेली किंवा एखादा नवरा पळून गेला तर त्या अशाच प्रकारच्या काहीतरी गंडा घालून या महाराष्ट्रामध्ये आपल्या घटना या होत असतात. परंतु या घटनेपासून काहीतरी आपण शिकलं पाहिजे आणि इथल्या या अशा लोकांना वेळीच पोलिसांच्या हवाली केलं सुद्धा पाहिजे. नाहीतर हे असंच आज एखादा फिरोज शेख सारखा माणूस 25 जणींना असे गंडे किंवा 25 जणींना फसवण्यामध्ये यशस्वी होतोय सुद्धा. परंतु जर का असे कितीतरी फिरोज शेख सारखे तरुण या महाराष्ट्रामध्ये आणि विविध राज्यामध्ये असतील ते कितीतरी मुलींना असं फसवण्याचा प्रयत्न करत सुद्धा असतील. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? अशा नराधमांना कोणती शिक्षा व्हावी तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत